तुम्ही रोज सकाळी टूथपेस्ट लावत असाल तर सावधान, कारण तुमच्या टूथपेस्टमध्ये विषारी धातूंचं प्रमाण असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। टूथपेस्टच्या लोकप्रिय ब्रँडमध्ये शिस, आर्सेनिक, पारा आणि कॅडमियम अशा घातक विषारी धातूंसह इतर धातू आढळून आले। 51 टूथपेस्ट ब्रँडपैकी 90% टूथपेस्टमध्ये शिस, 65% टूथपेस्टमध्ये आर्सेनिक आढळून आले। गंभीर बाब म्हणजे लहान मुलांच्या टूथपेस्टमध्येही विषारी धातू आढळून आलेले आहेत। त्यामुळे तुम्ही वापरत असलेली टूथपेस्ट सुरक्षित आहे का याची खात्री करूनच घ्या। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपला प्रतिनिधी सीमा आडे। सीमा, नेमकं काय? कारण मोठ्या प्रमाणात टूथपेस्ट हे बाजारात विकलं जात आहे आणि त्याचा वापर आपण सहज करत असतो। काय नेमक्या गंभीर बाब समोर आलेल्या आहेत? नक्कीच रुबीना, आता असा एक प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये उपस्थित होणार आहे की आपण दिवसाची जी सुरुवात करतोय ती खरं तर विषारू धातूंनी करतोय काय, असा प्रश्न पडेल। असा एक सर्वे जो आहे तो समोर आलेला आहे आणि या सर्वेमधून धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे टूथपेस्ट संदर्भात। खरं तर अनेक असे लोकप्रिय टूथपेस्टचे ब्रँड आहेत ज्यामध्ये अनेक विषारू धातू जे आहेत ते आढळून आलेले आहेत आणि याचा थेट परिणाम खरं तर लहान मुलांच्या आरोग्यावरती होताना जे आहे ते पाहायला मिळत आहे, अशी माहिती या संस्थेच्या माध्यमातून दिली गेली आहे। खरं तर छोटे मोठे असे ब्रँड नाही आहे टूथपेस्टचे ज्यामध्ये असे विषारू धातू जे आहे ते आढळून आलेले आहेत। मात्र वर्षानुवर्ष जे आपण वापरतोय टूथपेस्ट अशा या लोकप्रिय ब्रँडमध्ये हे विषारू धातू जे आहेत ते आढळून आलेले आहेत। त्यामुळे आपण जे टूथपेस्ट रोज वापरतो ते खरं तर त्याची तपासणी करून घ्या आणि खरेदी करत असताना खरं तर त्याची संपूर्ण माहिती घेऊनच असे टूथपेस्ट जे आहे ते खरेदी करा, असं आवाहन सुद्धा आता करण्यात आलेलं आहे। खरं तर टूथपेस्टच्या लोकप्रिय ब्रँडमध्ये आर्सेनिक, पारा आणि कॅडमियम अशा अनेक विषारू धातू जे आहेत ते आढळून आलेले आहेत। त्यामुळे प्रत्येकालाच आता काळजी जी आहे ती करावी लागणार आहे, काळजी जी आहे ती घ्यावी लागणार आहे। कारण रोज आपण दिवसाची सुरुवात टूथपेस्टने करतो आणि या टूथपेस्टमध्येच जर विषारू धातू जर आढळत असेल तर नक्कीच प्रत्येकांसाठी ही चिंताजनक जी आहे ती माहिती आहे। खरं तर लहान मुलांवरती याचा मोठ्या प्रमाणात जो आहे तो आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो, अशी ही भीती या संस्थेच्या रिपोर्टमधून जी आहे ती देण्यात आलेली आहे। त्यामुळे डॉक्टर आणि तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही टूथपेस्ट खरेदी करतात त्या संदर्भात संपूर्ण खात्री करूनच असे टूथपेस्ट जे आहेत ते तुम्ही घेऊ शकता। कारण आपण बघतो की टीव्हीमध्ये अनेक ॲड दिल्या जातात, मोठे मोठे जे कलाकार असतात ते या टूथपेस्टची ॲड करतात। त्यामुळे आपण त्या कलाकारांकडे बघूनच अशा प्रकारे टूथपेस्ट आपण खरेदी करतो अनेक वेळा। त्यामुळे वर्षानुवर्ष जे आपण टूथपेस्ट वापरतो त्यामध्ये अनेक विषारू धातू जे आहेत ते आढळून आलेले आहेत। त्यामुळे आता प्रत्येकांना जी आहे ती काळजी घ्यावी लागणार आहेत आणि ज्या प्रकारे धक्कादायक माहिती समोर आलेली आहे त्यामुळे प्रत्येकांना आता काळजी घेऊन आपण जे टूथपेस्ट वापरत आहोत ते टूथपेस्ट आपल्या आरोग्यासाठी योग्य आहे का हे सुद्धा आता प्रत्येकांना जी आहे ते माहिती जी आहे ती घ्यावी लागणार आहे। आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की नक्की आरोग्य विभाग अशा या टूथपेस्टवरती काय कारवाई करणार का, कारण टूथपेस्ट हा प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत आहे। रोज सकाळी आपण दिवसाची सुरुवात टूथपेस्टने करतो, त्यामुळे आरोग्य विभागाकडून काही पावलं उचलली जाणार का आणि ज्या प्रकारे लीड सेफ मामा या संस्थेनं चाचणी करून एक रिपोर्ट दिलेला आहे टूथपेस्ट संदर्भात, तर त्यामुळे या रिपोर्टनुसार काही कारवाई आगामी दिवसात केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।